लॉकडाऊन लागू, अंतिम निर्णय झाला। 1 एप्रिलपासून देशात कडक कायदा लागू होणार। 1 एप्रिलपासून देश बंद। 30 दिवसाची तयारी ठेवा। 31 मार्च नंतर देशात 3 कडक नियम। युद्धामुळे महिनाभर या 100 वस्तू मिळणार नाही। एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। होय, ज्याची भीती होती तेच झालं। 2 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये आपल्याला कोरोनापेक्षा भयंकर संकटाची तयारी ठेवावी लागेल असे शब्द उच्चारले होते। तेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली होती। सगळ्यांना वाटायचं की असं काहीच होणार नाही, ही अफवा आहे। पण जेव्हा काल मोदीजींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये जे ठरले, त्या बैठकीमध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यामुळे सगळं चित्रच समोर आलं आहे। मग देशात लॉकडाऊनची तारीख काय आहे? 1 एप्रिलपासून कोणते असे 3 भयानक नियम लागू होणार आहेत की ज्यामुळे सर्व लोकांची चिंता वाढणार आहे? एप्रिलपासून नेमकं काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? लॉकडाऊनचे नेमकं नियम कशा पद्धतीने असणार? सगळ्या प्रकारची माहिती आता समोर आली आहे असं बोललं जात आहे। कारण की काल रात्रीपर्यंत लॉकडाऊन ही केवळ एक अफवा वाटत होती। सगळीकडे मेसेज व्हायरल होत होते। पण या मीटिंगमध्ये काय घडलं की ज्यामुळे लोकांचं टेन्शन आता प्रचंड वाढलं आहे? एप्रिलपासून नेमकं कोणते 3 कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला की ज्यामुळे लोकांचं टेन्शन वाढलं? 30 दिवस तयार राहा असं का बोललं जातंय? सगळी सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लक्षात घ्या, लॉकडाऊन खरंच लागणार आहे का? जर लागलं तर काय तारीख आहे? काय बंद राहणार? काय सुरू राहणार? एप्रिल नंतर कोणते 3 कडक नियम लागू होणार? सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। लक्षात घ्या, आजचा व्हिडिओ ही केवळ एक बातमी नाहीये, तर प्रत्येकाच्या जीवनमानाचा प्रश्न आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुमचे मोठे नुकसान होऊ शकतं। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण देशात एकच मेसेज व्हायरल होतोय की देशात लॉकडाऊन लागणार, देश बंद होणार, 30 दिवसाची तयारी ठेवा, 1 एप्रिलपासून 3 कडक नियम लावणार। हे नियम असे आहेत की ज्यामुळे सर्वसामान्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होणार। आता ही बातमी 3 दिवसापूर्वीच आली होती, जेव्हा प्रधानमंत्री लोकसभेत बोलताना म्हणाले की देशवासियांनो, आपल्याला कोरोनापेक्षा महाभयंकर संकटाची तयारी ठेवावी लागेल। आता हे शब्द बाहेर पडल्यानंतरच देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदाच लॉकडाऊन हा शब्द पुन्हा एकदा व्हायरल झाला होता। 2020च्या वेळेस जसं लॉकडाऊन लागलं होतं तसंच लॉकडाऊन लागतं की काय अशी भीती झाली आणि लोक पेट्रोल पंपावर गर्दी करू लागले। काही लोक किराणा दुकानाकडे धावले तर काही लोक गॅसच्या टाक्या आणायला पळू लागले। ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना पेट्रोल पंपावर उभं राहून पेट्रोल वाटावं लागलं असे व्हिडिओ व्हायरल झाले। तर काही ठिकाणी पेट्रोल संपलं आहे असे बोर्ड लावले गेले। आता सरकार म्हणते आपल्याकडे जवळपास 3 महिनेहून अधिक पुरेल इतका साठा आपल्याकडे इंधनाचा आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, गॅस आहे। पण एका बाजूला ते मिळत नाहीये असं म्हणल्यावर लोकांना ते खोटं वाटू लागलं। आता या सगळ्या अफवांमध्ये, या सगळ्या गोंधळामध्ये सरकारने मीटिंग घेतली। मीटिंग ही सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांबरोबर घेतली। विरोधी पक्ष असू द्या, सत्ताधारी पक्ष असू द्या, अपक्ष खासदार असू द्या, सगळ्या जणांना दिल्लीमध्ये बोलावण्यात आलं आणि मीटिंगमध्ये होते नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान, त्याचबरोबर तिथे होते परराष्ट्र मंत्री, त्याचबरोबर इतरही 3ही दलाचे अध्यक्ष तिथे बोलावण्यात आले होते। आणि त्या बैठकीमध्ये सगळं ठरलं। परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच काय नियम लावायचे, काय चालू ठेवायचं, काय बंद ठेवायचं यावर सविस्तर चर्चा झाली। आणि यामुळे ज्या अफवा होत्या त्या अफवा आता बाजूलाच राहिल्या, पण नियम आता बदलले आहेत। जे नियम 31 मार्च नंतर लागू राहणार। हे नियम न पाळणाऱ्या लोकांचे प्रचंड नुकसान होणार। त्यांना गॅस मिळणार ना, पेट्रोल मिळणार ना, काहीच मिळणार। पुढील 30 दिवस तयारी ठेवण्याची माहिती याच्यात देण्यात आली। मग या बैठकीत नेमकं काय ठरलं? कोणत्या गोष्टी सुरू ठेवायच्या, कोणत्या गोष्टी बंद करायच्या, लॉकडाऊन कशा पद्धतीने लागणार, लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार, काय बंद राहणार, सगळी सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत। आता पहिला मुद्दा, बैठकीत काय ठरलं हे आपण लक्षात घेऊया आणि त्यानंतर काय सुरू, काय बंद, बाकीच्या देशांमध्ये काय आहे, 14 देशांमध्ये जसं लॉकडाऊन लागू केलंय त्या देशांमध्ये काय काय बंद केलंय, आपल्या देशात काय काय बंद होणार, टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेतोय। व्हिडिओ आता फक्त 2 मिनिटांचा राहिलाय, त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की पुढील 2 मिनिटात अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तुम्हाला पेट्रोल मिळण्यासाठी काय करावे लागेल, तुम्हाला डिझेल मिळण्यासाठी काय करावे लागेल, हा महत्त्वाचा मुद्दा जाणून घ्या। पहिल्यासारखं पेट्रोल डिझेल आता मिळणार नाही, त्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत जे 31 मार्च नंतर लागू होतील। ते जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका।
आता पहिला मुद्दा जो आहे तर ती बैठक आता सर्वपक्षीय बैठक होती. जेव्हा देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपले मतभेद विसरून एकाच टेबलावर येतात तेव्हा समजावे की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. काल सायंकाळी 5 वाजता सुरू झालेली ही बैठक बंद दरवाजाआड तब्बल 3 तास चालली. या बैठकीत नेमकं काय घडलं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि तिन्ही दलांचे प्रमुख तिथे हजर होते. बैठकीत गुप्तचर यंत्रणांनी एक असा रिपोर्ट सादर केला की ज्यामुळे तिथल्या वातावरणात दाट चिंतेचे सावट पसरले. चर्चेचा मुख्य विषय होता इंधनाची टंचाई. इराण आणि अरब देशांमध्ये पेटलेल्या युद्धामुळे भारताकडे येणारे तेलाचे महाकाय टँकर समुद्रातच रोखले गेले आहेत. बैठकीत एका मोठ्या नेत्याने विचारले, जनतेला आपण काय सांगणार आहोत? त्यावर पंतप्रधान गंभीरपणे म्हणाले, लोकांना कडू सत्याची जाणीव करून द्यावी लागेल, कारण अफवा वास्तवापेक्षा जास्त घातक असतात. याच बैठकीत 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नियमांची रूपरेषा ठरवण्यात आल्याचे बोलले जात आहे. ही चर्चा फक्त इंधनापुरती मर्यादित नव्हती, तर अन्नधान्याचा साठा आणि इंटरनेट सुरक्षेवरही यात खैल झाला. सरकार एकीकडे म्हणतंय की घाबरू नका, पण जमिनीवरचे चित्र काही वेगळेच सांगते. जशी या बैठकीची बातमी वाऱ्यासारखी पसरली तसे लोकांचे ताफे पेट्रोल पंपांकडे वळले. कोल्हापूरमध्ये काल रात्री 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंपांवर अर्धा किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. नागपूरमध्ये तर काही ठिकाणी पेट्रोल संपल्याचे बोर्ड झळकू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर आहे. तिथे अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले आहेत. एका बाजूला सरकार सांगतंय की आपल्याकडे पुरेसा साठा आहे, पण दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात पंपांवर तेल का मिळत नाहीये हा प्रश्न सामान्य माणसाला सतावतोय. केवळ पेट्रोलच नाही तर किराणा दुकानातही लुटालूट सुरू झाली आहे. लोक 5-6 महिन्यांचे धान्य साठवू लागले आहेत. तेलाचे डबे, साखर, तांदूळ यांच्या किमती काही दुकानदारांनी चढ्या दराने लावायला सुरुवात केली आहे. ही भीती आहे की साठेबाजी? पण लोकांच्या नजरेत तो 2020चा काळ स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळेच ही पळापळ सुरू आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे फक्त भारतात घडतंय तर तुम्हाला ही जागतिक माहिती पाहायलाच हवी. तुम्हाला खोटं वाटत असेल तर आंतरराष्ट्रीय बातम्या तपासून पहा. आशिया खंडातील जवळपास 14 देशांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्बंध किंवा लॉकडाऊन लागू केले आहेत. एक श्रीलंका आणि बांगलादेश येथे इंधन संकटामुळे काही भागात पूर्ण लॉकडाऊन आहे. युरोपातील काही देश येथे ऊर्जेची बचत करण्यासाठी आठवड्याचा कामाचा काळ फक्त 3 ते 4 दिवसांचा ठेवण्यात आला आहे. शाळा कॉलेज बंद. काही आशियाई देशांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची सक्ती पुन्हा एकदा करण्यात आली आहे. वर्क फ्रॉम होम. IT कंपन्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवू नका, जेणेकरून वीज आणि इंधनाची बचत होईल. या देशांनी घेतलेले निर्णय हे भारतासाठी एक धोक्याची घंटा आहेत. जर जगातील इतर देश थांबत असतील तर भारत यापासून अनज्ञ कसा राहू शकतो? आता सर्वात मोठा प्रश्न, 1 एप्रिलपासून काय बदलणार? मिळालेल्या माहितीनुसार सरकार रॅशनिंग पद्धत लागू करण्याच्या तयारीत आहे. नियम 1, इंधन मर्यादा. प्रत्येक वाहनाला ठराविक लिटरच पेट्रोल किंवा डिझेल दिले जाईल. खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. नियम 2, वर्क फ्रॉम होम सक्ती. सरकारी आणि मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये 50% उपस्थितीचा नियम पुन्हा लागू होऊ शकतो. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल आणि इंधन वाचेल. नियम 3, गॅस आणि वीज. ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर आहेत त्यांच्या नवीन बुकिंगवर काही काळासाठी बंदी येऊ शकते. तसेच रात्रीच्या वेळी मोठ्या जाहिरात फलकांची वीज खंडित करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. लोकांच्या मनात दुसरी एक मोठी भीती आहे. इंटरनेट बंद होणार का? समुद्राच्या खालून जाणाऱ्या ज्या डेटा केबल्स भारताला जगाशी जोडतात त्या सध्या युद्धाच्या छायेखाली आहेत. जर इंटरनेट सेवा ठप्प झाली तर तुमचं गुगल पे, फोन पे आणि बँकिंग व्यवहार एका सेकंदात बंद होतील. ATM समोर लागलेल्या रांगा हेच सांगतायत की लोकांना डिजिटल व्यवहारांपेक्षा रोख रकमेवर जास्त विश्वास वाटू लागला आहे. जर प्रत्येकाने एकाच वेळी आपले पैसे बँकेतून काढले तर बँकिंग व्यवस्था कोसळू शकते. बैठकीत यावरही सविस्तर चर्चा झाली की या आर्थिक आणीबाणीला कसं रोखायचं. इतकी भीती, इतका तणाव आणि इतकी अनिश्चितता असताना काल रात्री उशिरा एक गुड न्यूज सुद्धा समोर आली आहे. भारतासाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा समुद्री मार्ग काही अटींवर खुला करण्यात आल्याची चिन्हे आहेत. इराणने भारताची काही तेलाची जहाजे सोडण्यास सुरुवात केली आहे. ही भारतासाठी खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. याचा अर्थ असा की कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे बंद होणार नाही. पण इथे एक मोठी अडचण आहे. जरी मार्ग उघडला असला तरी युद्धाच्या भीतीमुळे विम्याचे दर वाढले आहेत आणि जहाजांना येण्यासाठी लागणारा वेळ दुप्पट झाला आहे. म्हणजेच माल येईल पण तो महाग असेल आणि त्यांना उशीर होईल. त्यामुळे तात्पुरती टंचाई ही अटळ आहे. तर मित्रांनो, सत्य हेच आहे की परिस्थिती गंभीर आहे, पण ती हाताबाहेर गेलेली नाही. सरकार पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा नियंत्रित लॉकडाऊन किंवा निर्बंधांकडे झुकताना दिसत आहे.
आपण नागरिक म्हणून काय करायला हवे? 1. साठेबाजी करू नका. तुम्ही गरजेपेक्षा जास्त धान्य किंवा पेट्रोल साठवले तर तुमच्याच गरीब बांधवांना ते मिळणार नाही. 2. अफवा पसरवू नका. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. 3. संयम ठेवा. भारत याआधीही अनेक संकटातून बाहेर पडला आहे. हा देश कोणत्याही युद्धाने हरणार नाही. तो फक्त अफवांनी हरू शकतो. आत्तापर्यंत जी माहिती ऐकली ती ऐकून कोणाचंही टेन्शन वाढणं साहजिक आहे. पण एक गोष्ट इथे शांतपणे समजून घेण्याची गरज आहे. जेव्हा आपण लॉकडाऊन हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर 2020 सालचे हे भयानक दिवस उभे राहतात. पण लक्षात घ्या, सध्याची परिस्थिती कोरोनासारखी आरोग्य आणीबाणी नाही, तर ही एक जागतिक आणि आर्थिक इंधन आणीबाणी आहे. सरकारने जी बैठक बोलावली त्यामध्ये लॉकडाऊनपेक्षा जास्त भर हा नियोजनावर होता. 1 एप्रिलपासून पूर्ण देश बंद होईल हा एक केवळ अफवा असू शकतात. पण काही कडक नियम नक्कीच लागू होऊ शकतात. उदाहरणार्थ पेट्रोल पंपावर होणारी गर्दी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने इंधन पुरवठा करणे किंवा अनावश्यक फिरण्यावर निर्बंध आणणे हे आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, तर देशाचा साठा टिकवून ठेवण्यासाठी आहेत. आता बोलूया त्या 3 कडक नियमांबद्दल ज्यांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पहिला नियम, इंधनाचं रेशनिंग, म्हणजे आमच्या गाडीच्या क्षमतेवर ठराविक लिटरचे पेट्रोल मिळेल. यामुळे साठेबाजीचा चाप बसेल. दुसरा नियम, अनावश्यक वीज वापर आणि रात्रीच्या झगमटकावर मर्यादा, कारण कोळसा आणि गॅसची टंचाई जागतिक स्तरावर आहे. तिसरा नियम, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण. तुम्ही विचार करा, जर आपण आजच घाबरून 5-5 पोती साखर, 10-10 डबे तेल भरून ठेवले तर बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होईल आणि भाव गगनाला भिडतील. यात नुकसान कोणाचं आहे? आपलंच. म्हणूनच 30 दिवसांची तयारी ठेवा. याचा अर्थ असा की तुम्ही घर भरून ठेवा. या असा नाही की संयम आणि काटकसरीने वापर करा. तुम्हाला माहिती आहे का, श्रीलंका किंवा युरोपातील काही प्रगत देश तिथे आज पेट्रोलसाठी रांगा लागले आहेत. भारताची स्थिती त्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे, कारण आपल्याकडे राखीव साठा आहे. पण युद्धाची परिस्थिती ही काळ चालेल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. 1 एप्रिल ही तारीख केवळ एक नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आहे. त्यामुळे नवीन धोरणे राबवण्यासाठी एक निवडली जाऊ शकते. पण अफवांवर विश्वास ठेवून स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेऊ नका. शेवटी एकच सांगेल, भारत हा संकटांना घाबरणारा देश नाही, तर संकटाशी लढणारा देश आहे. आपल्याला फक्त अफवांच्या युद्धातून वाचायचं आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या भागात पेट्रोल पंपावर सध्याची काय परिस्थिती आहे? तिथे गर्दी आहे का? की केवळ सर्व काही सुरळीत आहे? तुमच्या शहराचा आणि तिथली परिस्थिती खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर बांधवांनाही सत्य परिस्थिती समजेल. त्यांची भीती कमी होईल. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. कोणाची तरी भीती घालवणं एक सुद्धा पुण्याचं आहे. चॅनलवर नवीन असेल ते सबस्क्राईब करायला विसरू नका. सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.